एक अनमोल असं रत्न साखरे गावाला बिलॉंग करणार आणि एक यशस्वी असा खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतोय. षटक क्रमांक पहिला आणि चेंडू पहिला. पहिला चेंडू गतीला परिवर्तन, पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद. OUT आउट, गॉन. थँक यू. दोन्ही भाऊ ओपनिंग साठी आले होते. एक बाद होतोय आणि दुसरा या ठिकाणी नक्कीच नवीन बॅटर आपण बघतायत सचिन मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या काकाचे मुलगे आहेत सचिन. आणि आमच्या VIP डाईस वर आपण बघतोय आदरणीय रुपेजी पाटील साहेबांचं संपूर्ण मित्र परिवार. कहते हैं ताकत और पैसा आपकी जिंदगी का फल है. ताकत और पैसा आपकी जिंदगी के फल है, लेकिन मित्र और परिवार आपकी जिंदगी की जड़ है. फल के बिना आप कुछ समय चल सकते हो, लेकिन जड़ के बिना आप खड़े भी नहीं हो सकते. इसीलिए मित्र परिवार यहाँ पर आनंद लेते हुए. इस बीच मिस टाइम शॉट है, हवा में लहराती भी गेंद. अच्छा प्रयास जरूर था, लेकिन कैच को गैदर नहीं कर पाए. 2 रन से जरूर स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 2 रन्स. अतिशय अप्रतिम असं दैदिप्यमान असं 16 आणि सातत्याने क्रिकेट आपला सर्व कामधंदा व्यवसाय नोकरी सांभाळत हे मॅनेज खूप चांगल्या पद्धतीने करतात खेळाडू. आणि त्यानंतर मात्र क्रिकेटचा आनंद घेणारे आमचे खेळाडू. पुढचा चेंडू नकुल. यावेळेला मात्र पूर्ण मिस टाइम शॉट. यस नो टेकन, गॉन. आणखीन एक धक्का इथे लागतोय ड्रीम बॉईजला. येस थँक यू. न्यूमॅन आदित्य मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर फलंदाजी करणारा संघ ड्रीम बॉईज आहे, परंतु स्टार्ट दिले नकुलनं. ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणतो, इनक्रेडिबल स्टार्ट. नकुल या ठिकाणी मात्र 2 धक्के देत आहेत. ड्रीम बॉईज संघाचा नवीन बॅटर मिस्टर आदित्य युवा बल्लेबाज आहे. सळसळत रक्त आहे, रखरखत्या उन्हामध्ये ते सळसळत रक्त या ठिकाणी ऍक्टिव्ह झालं पाहिजे. पुढचा चेंडू आणखीन एक गतीला परिवर्तन करत लाऊड अपील आणि इथे प्लम मध्ये पकडला गेलाय. आणखीन एक धक्का परतीच्या मार्गावरती बॅक द क्यू लागताना इथे ड्रीम बॉईज संकटामध्ये सापडलाय. एसटीजे थँक यू. चौकार हॅट्रिक, त्यानंतर षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी आदरणीय सहदेवजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनाउन्समेंट झालेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सर्वांना नेहमी एक अप्रतिम सहकार्य असं आदरणीय सहदेवजी पाटील साहेबांचं, आणि तेही या ठिकाणी या मुख्य मंचावरती आसनस्थ झालेले आहेत. या मॅचचा मनमुराद आनंद घेतात. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक चेंडू. ओ यावेळेला बाउन्स झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. न्यूमॅन सौरभ मैदानाच्या आतमध्ये, आणि सौरभ या नावाचा अर्थ आहे सुगंध. नक्की ड्रीम बॉईज संघाला आपल्या खेळीने सुगंध देण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. एक अप्रतिम स्टार्ट नकुल न दिले. कहते हैं सुगंध का प्रसार तो हवा के रुख का मोहताज होता है, मगर अच्छाई है तो चारों दिशाओं में फैलती है. ईश्वर चित्र में नहीं चरित्र में बैठते, वो आपका चरित्र बड़ा होना चाहिए. याही वेळेला डॉट बॉल आपण बघतायत. चांगली गोलंदाजी आहे इथे. आमचे परम मित्र सागर पाटील सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि 2 धावा 3 गडी बाद. ऐकूया आपण सौरभ यांना. थँक यू.
नकुल पाटील यांच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी आदरणीय साजिद शेख साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक इथे आलेलं आहे. नक्कीच नकुल आपण बघतायत, नक्कीच मॅच संपल्यानंतर नकुलचे पाटील साहेब आपण इथून आपले पैसे कलेक्ट करायचे आहेत. पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलं नकुल पाटील यांना. अप्रतिम गोलंदाजी कर ड्रीम बॉयजच्या प्रमुख फलंदाजांना बॅक टू द पवेलियन कडे इथे पाठवलंय आणि ते आमच्या VIP डाईस कडे प्रामुख्याने मंद मंद पावला आणि किशोरजी वजे साहेबांचं शुभागमन होतंय दुपारच्या सत्रामध्ये. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करावी लागतील, अन्यथा 5 जवळजवळ 5.5 मिनिटं इथे खर्च होत आहेत पहिल्या षटकासाठी. नवीन गोलंदाज योगेश, तर स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत मिस्टर मयूर. मिस्टर मयूर ऑन स्ट्राईक आपण बघू शकाल. गोलंदाजीसाठी योगेश येत आहेत. पहिलं हो, याही वेळेला मात्र पंचांचा सिग्नल आला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 3 वरती पोहोचलाय. बघूया पुढचा चेंडू घेऊन योगेश तयार होताना. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. राईट मोर द विकेट. हो, याही वेळेला मात्र डॉट बॉल. ड्रीम बॉयजच्या अगेन्स्ट मात्र ड्रीम स्टार्ट देताना एकविरा बॉयज आपण बघतायत. अतिशय अप्रतिम लेंथ लाईन. योगेश सुद्धा नकुल पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवतायत. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. या वेळेला चेंडूला अप्रतिम एक्झिक्यूट केलाय. इनफिल्डच्या वरनं लाफ्ट एट कट खेळत इथे उडवलाय चेंडू सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं चौकार. मयूर सुंदर चौकार खेळतायत. गुड बॅटिंग मयूर. ड्रीम बॉयज म्हटल्यानंतर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण ड्रीम बॉयजची एक अप्रतिम स्पर्धा बघणार आहोत. या अप्रतिम अशा मैदानावरती त्यांचं 16, 17, 18 असा आणखीन एक रणसंग्राम. मयूर याही वेळेला मात्र बॉटमहँडचे यूज करतायत. स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं. सिंगल कंप्लीट होते. स्कोर कार्ड 8 वर बघायला मिळेल. संपूर्ण ड्रीम बॉयज अंटार टीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 8 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली गोलंदाजी नकुलनं केली आहे. त्यानंतर योगेश सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतायत. आता बॅटर आपण बघतोय स्ट्राईकला आहेत मिस्टर सौरभ. सौरभ तयार. एक उंच पुरा बॅटर आहे. फुलटॉस आहे. मिस टाइम खेळलाय आणि इथे येतोय वन्स बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर चौकार. येस, थँक्यू. ड्रीम बॉयज साखरे म्हटल्यानंतर सचिन पाटील असेल, प्रथमेश पाटील, मयूर पाटील, ऋग्वेद पाटील, प्रियांशु पाटील, सूरज पाटील, जयेश वझे, धीरज, ऋतिक पाटील, सौरभ घरत, तेजस पाटील, मनीष पाटील, दीपेश पाटील, आदित्य पाटील, प्रज्योत. ते आणखीन डॉट बॉल सौरभ पाटील. ही संपूर्ण त्यांची टीम आपल्याला बघायला मिळते. आणि एकविरा बॉयज म्हटल्यानंतर सचिन वजे असतील, भावेश वजे, नकुल पाटील, मनोज खरत, मनोज पाटील, दिवेश वजे, राकेश पाटील. या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. रुशांक पाटील, अजय जाधव, योगेश जाधव, जिग्नेश पाटील, रोहित पाटील आणि राजू किनी, स्वप्नील पाटील आणि रुपेश पाटील. षटकाची झाली समाप्ती. साहिल पाटील आम्हाला सांगताय स्कोर कार्ड वरती 13 धावा एसटीचे.
थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धाबा पुनश्च आमच्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय वेलकम. एकविरा चषक 15वा वर्ष दुपारच्या सत्रामध्ये आमच्या लाडक्या शिस्तप्रिय क्रिकेट रसिकांचं आम्ही पुनश्च स्वागत करतोय. वेलकम. आणि वळूया आपण तिसरं षटक. दिवेश शॉर्ट बॉल होता परंतु ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर. विरल नायर सर दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा स्कोर कार्ड वरती. आजचा 5वा दिवस. या 5व्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपण या ठिकाणी बघतोय. फुलटॉस होता फक्त दिशा दिले. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेटला आणि तिथे मात्र अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. मिस्टर राजू गेनी चांगली फिल्डिंग करताय. धावसंख्या 2 ने आकार घेताना 16 वर स्थिरावलंय. 16 रन्स. प्रथम बॅटिंग करताना आपण बघताय ड्रीम बॉयज. ड्रीम स्वप्न तुमचं साकार करण्यासाठी प्रत्येक सामना जिंकावा लागेल ड्रीम बॉयज संघाला. अप्रतिम शॉट. बॉडमॅनचा यूज केला. चेंडूला हलवारपणे मिड ऑफ रिजनला एक्झिक्यूट केलं. 1 धाव परिपूर्ण करत धावसंख्या मात्र 2 ने आकार घेताना पोहोचले. ती 1 ने 17 वर ती 17 रन स्कोर कार्ड वर. 17 धावा ह्या स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 आणि चेंडू झालेले आहेत या षटकातील 2. ओ या वेळेला मात्र सुंदर टेम. प्रयत्न खूप चांगला होता ईस्टर्नच्या मागे आपण बघतायत नकुल यांचा. नकुल सुद्धा कालच्या दिवसामध्ये आम्हाला भरत पाटील यांच्या समवेत प्रॅक्टिस करताना दिसले होते. ही संपूर्ण अंटायर टीम आपण बघतायत. जिग्नेश मात्र आमच्या साइड स्क्रीन वरती लॉंग ऑन सीमा रेषेवर तैनात आहेत. आणि इथे मात्र नकुल कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. गडी बाद होताना सौरव बॅक टू द पवेलियन कडे गॉन. Yes, thank you. Kanad Riders Bahadoli in आई नागदाई देवी सागरे. सेकंड राऊंडचा पहिला थरार नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळाडूंनी तयार राहायचं पुढच्या मॅच साठी. पुनश्च तयार गोलंदाज. फुलटॉस आहे. टायमिंग खूप चांगला आहे. प्रॉपर एक्झिक्युशन. चेंडू सरळ लॉंग लेग मधनं सीमा रेषेच्या बाहेर चौकार. थँक यू. धावसंख्या 22 वर पोहोचते. मैत्रीपूर्ण सामना आपण बघता या ठिकाणी दोन्ही संघांचा. साखरे गावाला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू आहेत परंतु आज एकविरा साखरेच्या माध्यमातून आपलं कौशल्य दाखवण्यासाठी भव्य व्यासपीठ आणि त्याचा पूर्ण फायदा घेताना 22 झाल्या. स्विच हिट करण्याचा अटेम्प्ट होता परंतु लॉंग स्टॉपला वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाठलाग सुरू झालाय परंतु चेंडू मात्र सीमा रेषा इथे गाठणार आहे आणि याला इथे 22च्या रूपाने चौकार. थँक यू. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 26 धावांवर. अप्रतिम अशी फलंदाजी या षटकामध्ये. साहिल पाटील आम्हाला सांगते धावा आलेल्या आहेत 13. एक अतिशय सुंदर तिसरं षटक राहिले. ड्रीम बॉयचं जे नाव आहे त्याप्रमाणे स्वप्नवत षटक म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजीसाठी नकुल पाटील आपलं वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 4थं षटक घेऊन मार्गस्थ होत आहेत. 15 मिनिटं झालेली आहेत. 3 षटक या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अजूनही 10 मिनिटं आहेत 2 षटक तुमच्याकडे हाताळण्यासाठी.
ओहो, यावेळेला लोअर फुलटॉस अपील केलं होतं. नकुल पाटीलनं पंचांना विचारलं होतं हाऊज दॅट. पंचाने सांगितलं बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. या वेळेला एक धाव कंप्लीट. धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजेच 27 वर. आता मात्र स्ट्राईकला पण बॅटर बघताय तिथे प्रथमेश. नकुल पुनश्च तयार. ओ, याही वेळेला डॉट बॉल. वर्षन थोडस फ्लाइट देतात, गतीला परिवर्तन करतायत आणि त्यानंतर फलंदाजाला बॅकफूट वरती घेऊन जात आहेत नकुल पाटील. 8 चेंडू नकुल पाटीलने हाताळल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या नकुलनं 2. अप्रतिम अशी गोलंदाजी नकुल. गुड जॉब. यावेळेला शपलवून ऑन साइडला हुक करण्याचा अटेम्प्ट होता. आणखीन एक डॉट बॉल. 9 चेंडू आणि फक्त 3 धावा आणि 3 गडी बाद झालेले आहेत. हाच प्लस पॉइंट राहिला इथे एकविरा साखरे संघाचा. ड्रीम बॉईजला थोडस बॅकफूट वरती घेऊन जाण्याचं काम प्रामुख्याने करणारा गोलंदाज कोण असेल? नकुल पाटील. आणखीन बोलतो चेंडू, परंतु यावेळेला चेंडूला पिक केलंय आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 33 वर स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे जाते. सुंदर बॅटिंग. बॅटर आपण बघतायत प्रथमेशच्या बॅट मधनं एक अप्रतिम षटकार. आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट आणि चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषा गाठताना दिसतोय. इथे आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. एस थँक्यू. प्रथमेशच्या माध्यमातून नकुल वरती झालाय पलटवार. 9 चेंडू 3 धावा आणि 2 चेंडू वरती 10 धावा. हाच क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही जेव्हा ओपोनंट टीमच्या गोलंदाजाला रीड करतायत तेव्हा तुम्ही लीड करत असतात. जर त्याने तुम्हाला रीड केलं तर तुम्ही बॅकफूट वरती असतात. धावसंख्या 37 वर इथे पोहोचले. अप्रतिम अशी बॅटिंग. प्रथमेशच्या बॅटमधून येणाऱ्या धावा ड्रीम बॉईज संघाला पुढे घेऊन जात आहेत आणि इथे नकुलला थोडस प्रेशर मध्ये आणतायत. पुढचा चेंडू नकुल पाटील राईट मोर द विकेट. आणखीन एक गतीला परिवर्तन करा असेल मिड ऑफला एक्झिक्यूट केलाय. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेसाठी वेगाने येत आहेत आणि इथे पंचांचा सिग्नल. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. षटकाची झाले का इथे समाप्ती? तर नक्कीच साहिल पाटील आम्हाला सांगतायत 4 षटकांची समाप्ती. 39 धावा स्कोर कार्डवर. थँक्यू ऑल मॉन्स्टर्स बहाडोली पुरस्कृत आपण संघ बघतायत कनाद रायडर्स. विपक्ष आई नागदाय देवी साखरे. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. 4 षटके इथे कंप्लीट झाल्यात. 39 धावा स्कोर कार्ड वरती. 9.67 चा करंट रन रेट इथे मात्र बघायला मिळतोय. गोलंदाजीसाठी 5व्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे जिग्नेशला. जिग्नेश न्यूमान गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत मयूर. उलटा चेंडू होता. संधी होती इथे. तितकासा फायदा मयूरला उचलता येत नाहीये. धावसंख्या 40 वर पोहोचले. ड्रीम रायडर संघाचा ड्रीम बॉईज संघाचा जो स्कोर कार्ड आहे 40 धावा सांगणे चांगल्या स्थितीमध्ये. इथून 11 चेंडू मध्ये कमीत कमीत 15-20 धावा सुद्धा एक चांगला बॅटल होऊ शकते. 40 धावा
बघूया जिग्नेश अगेन्स्ट प्रथमेश, ज्याच्या बॅटमध्ये धावा आलेले आहेत. प्रथमेश यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर 7 चेंडूमध्ये 16. आणि इथे गडी बाद होताना प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. आणि इथे मात्र स्पोर्ट्समॅनशिप काय असते दाखवताना गुड जॉब प्रथमेश. येस थँक्यू. न्यूमान तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. जिग्नेश सुंदर गोलंदाजी करताना डेंजरस मॅन मिस्टर प्रथमेशला बॅक टू द पविलियन कडे पाठवत आहेत. स्विच हिट अल्टीपल्टी शॉटचा प्रयत्न होता. बॅटला स्पर्श करताना चेंडू कॉट बँडच्या रूपानं मात्र बाद होत आहेत. न्यूमॅन तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आहेत. अतिशय सुरेख ब्लॉक होल मध्ये हाताळलेला चेंडू. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 41 वर पोहोचते. 41 41 धावा. आज मात्र संपूर्ण पाटील परिवार, पाटील नेटवर्कचा परिवार आपल्याला या मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. प्रत्येक जण एन्जॉय करताय साखरे ची टुर्नामेंट. इथे मात्र मिस टाइम शॉट आणि झेल मात्र राजू किनी यांनी सोडलाय. 3 धावा इथे होत आहेत कंप्लीट. धावसंख्या 3 ने पोहोचली ती 44 वर. 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी करताना जिग्नेश मात्र राजू किनी झेल सुटला जातोय. आणि त्यानंतर 3 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पुनश्च लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला मात्र बॉर्डरमॅनचा यूज चांगला आहे आणि जबरदस्त कॅच आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर रोहित थँक्यू. रोहित सुंदररित्या झेल घेत आहेत. न्यू ऋग्वेद येतोय. ऋग्वेद म्हटल्यानंतर नक्कीच भारतीय संस्कृती 4 वेद आहेत. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अर्थवेद. हे वेद भरपूर महत्वाचे आपण बघतायत. चेंडू ते ऋग्वेद मात्र डॉट बॉल खेळतायत. षटकाची झाले इथे समाप्ती. 5 षटक कंप्लीट होत आहेत आणि 44 धावा स्कोर कार्ड वरती. थँक्यू. आदरणीय भगवानजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होताना वेलकम. अप्रतिम अशी टुर्नामेंट. चौकार, षटकार, विकेट हॅट्रिक साठी मात्र आपण बघतायत. त्यांच्या माध्यमातून प्राइज अनाउन्समेंट झाले आणि साखरेच्या कुठल्याही खेळाडूनं जर हाफ सेंचुरी मारतायत तर नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये प्राइज अनाउन्समेंट केले. ते अनमोल असं रत्न आदरणीय भगवानजी पाटील साहेब वेलकम. आपलं मुख्य मंचावरती आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. एकविरा साखरे संघाचा गोलंदाज योगेश. ओहो वेग वेग आणि वेग योगेश कडे. डॉट बॉल 44 वर थांबले इथे स्कोर कार्ड. युवा खेळाडू आहे, तरुण रक्त आहे आणि गोलंदाजीमध्ये जोश आपल्याला बघायला मिळतोय. 10-12 पावलांचा रनअप. समोर आहे तो मयूर. इथे मयूर थोडासा पॉप इन क्रीजचा यूज करतायत. बॅटला स्पर्श करून चेंडू थर्डमॅन मधनं सरळ सीमा रेषेच्या बाहेर. इथे येतोय चौकार.
थँक्यू. मयूर यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 15 धावा स्कोर टीमचा आहे तो 48. चेंडू क्रमांक 3 अंतिम षटक या ठिकाणी आहे. आणि इथे आपण बघतायत डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी योगेश यांच्याकडनं बघायला मिळते. फोर्टी 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि इथे सुद्धा आणखीन एक डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन तयार योगेश. अप्रतिम शॉट. मिडॉनला मात्र चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावायचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची विकेट जाताना मयूर येईल तंबूच्या आश्रयाला आउट होऊन. आपण बघतायत या ठिकाणी आमचे सर्व अतिथी आमची रजा घेत आहेत. वेळात वेळ काढत या स्पर्धेला नक्कीच शुभेच्छा देताना नरेशजी मडवी साहेब, चांदीप गावातील एक अनमोल सरत्न आदरणीय नरेश दादा, अमजद भाई सर शिरगाव, आदरणीय नंदकुमार भाऊसाहेब बोलिंच विरार, आदरणीय संदीप सर बोलिंच विरार आणि रोशन जिकिणी साहेब चांदीप, हे सर्व या ठिकाणी आमची रजा घेताना नक्कीच या स्पर्धेला आपण जी भेट दिली, शुभेच्छाचा वर्षाव या ठिकाणी बघायला मिळाला. आणि दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च मात्र आपण बघू शकाल. आपण सेकंड मॅच कडे वळतोय. पुढची मॅच असेल 2 दिग्गज संघामध्ये. एका बाजूने आई नागदाई देवी साखरे, विपक्ष कनाद रायडर्स. योगेश तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. धावा स्कोर कार्ड वरती 49. पुढचा चेंडू आणि इथे मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त झेल अजय यांच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय. गडी बाद होतोय. झटका लागला. इथे 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 5-0 च टार्गेट. येस, थँक्यू. दुसऱ्या फेरीतील मॅच. चला, कनाद रायडर्स विपक्ष आई नागदाई देवी साखरे. आणि त्या टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय भगवानजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय या ठिकाणी टॉस. चला, बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. विकी वझे या ठिकाणी येत आहेत. कनाद रायडर्स बहाडोली, वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत. आणि आपल्या समवेत जोडतायत साखरे गावातील एक अनमोल असं रत्न आदरणीय भगवानजी पाटील साहेब. चॉईस तुम्हाला. येस, चॉईस दिली जाते. नक्कीच कनाद रायडर्स बहाडोली या ठिकाणी कॉल असेल. आई एकविरा असा कॉल. आणि आई एकविरा टॉस जिंकलाय. अभिनंदन. काय असेल आपला निर्णय? क्षेत्ररक्षण. कसे त्याने किती एन्जॉय केली तुम्ही पहिली मॅच? प्रत्येक मॅच आम्ही एन्जॉय म्हणून खेळत नाही, सिरियसली घेऊन खेळतो. आणि प्रत्येक मॅच मध्ये सर्व आपला 100% देण्याचा प्रयत्न करतील. आता ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. टॉस हरलात. प्रथम बॅटिंग या ठिकाणी विकी वझे. निर्णय अगेन्स्ट गेलाय का तुमच्या?
अगेन्स्ट गेला. टॉस जिंकला असता प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता इथे बॅटिंग जास्तीत जास्त धावा करण्याचं तुमचं प्लॅनिंग असेल. होय नक्कीच 50 ते 60 धावा करू. कसं वाटतं या ठिकाणी पहिली मॅच खूप टफ फाईट बघायला मिळाली. 6 चेंडू आणि 14 धावा. काय चाललं होतं त्यावेळेस मनामध्ये? अमोलच्या हातामध्ये चेंडू दिला होता. किती हृदयाचे ठोके वाढले होते? नाही भरोसा होता त्याच्यावर. त्याला सवय आहे तसे त्यावेळेस लॉगवर आम्ही त्याला देतोच. बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी आपण बघतायत टॉस सन्माननीय वैभवजी पाटील साहेब यांना साखरे यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला या ठिकाणी बॅटिंग साठी यायचं आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. So thank you DJ. Cameraman. थँक यू. वळी आपण प्रमोदजी शेडके सर सेकंड हाफ मध्ये या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये दाखल झाल्यात. ऐकूया एक गोड आवाज प्रमोदजी शेडके सरांचा. थँक्यू व्हेरी मच. अजयजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. मायकोपचा एक गोड आवाज आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतायत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. संजयजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. राजूजी कुडूसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. कल्पेशजी कुडूसाहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे नेहमीच पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहिलंय आणि दुकटन देवेकर पाडा या ठिकाणाहून उपस्थित झालेले संपूर्ण यावेळेला मंडळी संजय किनी भामटपाडा शिरसाड या ठिकाणाहून उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेकरता त्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या ठिकाणी सौजन्य केलेल्या आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉलवर एक धाव आली. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आला आणि एक बॉलच्या समाप्तीनंतर धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सचिन एका साईडला आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. जर्क गोलंदाज चालणार नाहीये आणि इथे 9+2 अशा एकंदरीत 3 धावा मिळतील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 5. पैकीला गोलंदाज या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज आपण पाहतायत या स्पर्धेमधला जो जर्क गोलंदाज म्हणून ओळखला गेला. तर जर्क चक्क गोलंदाज चालणार नाहीये. बिपिन पवार हा पहिला गोलंदाज ठरला गेला होता या स्पर्धेच्या माध्यमातून आणि दुसरा गोलंदाज जर आपण पाहिला तर इथे आता ब्लॅक लिस्टला नाव टाकलं जाईल ते सचिनचं. चला लगेच गोलंदाजी मार्कवर आणा.
टीम मीटिंग करू नका. 25 मिनिटे तुम्हाला दिलेली आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिल्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झालाय. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते जवळजवळ 50 या धावसंख्येचं. अतिशय सुंदर आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आदरणीय रुपेशजी नरेश पाटील साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर ही स्पर्धा सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. 15वं वर्ष एक छोटंसं रोपटं लावलं आणि ते छोटंसं रोपटं लावत लावत आज जर आपण पाहिलं तर हे वटवृक्षाप्रमाणे आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. पाच धावा फलकावर फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रियांशू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आहे जे आपण परिपूर्णता या ठिकाणी केलं जाईल. अतिशय सुंदर ही स्पर्धा आणि आजचा सलग 5वा दिवस या स्पर्धेचा. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 5 या धावसंख्येवर. प्रियांशूने खूप चांगला यावेळेला चेंडू डिलिव्हर्ड केले गेलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. इथे झेल घेण्याची एक संधी आली होती, परंतु राजूला यावेळेला आपण पाहतायत मिळालं जीवनदान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. एक अतिशय सुंदर ही स्पर्धा. डेफिनेटली ज्या स्पर्धेची आज चर्चा घराघरामध्ये होते, गावागावामध्ये, खेड्यापाड्यापासून तर आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेची चर्चा. एकविरा चषक साखरे डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता, कोणताही मात्र संपर्क होऊ शकला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 6. षटक क्रमांक पहिलं बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खूप तेज तर्रार चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध लॉंग स्टॉप रिझनला सलामी देणारा हा चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली गेली. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक अतिशय सामना अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का, याकडे लक्ष आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. चेंडू फार वेगाने निघून जातोय. आउटफील्ड फास्ट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा एकविरा चषक चौकार. संघाची धावसंख्या 14. साखरे या गावात एकविरा चषक मानाचा सन्मानाचा चषक म्हणून ओळखला जातो. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहतायत. यावेळेला जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेमध्ये
अतिशय सुंदर पद्धतीने मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलेले आहेत. पुन्हा एकदा राजूच्या बॅटमधून क्लास, सेकंड बाउंड्रीज, अप्रतिम गुड शॉट. 18 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त सामना आपण पाहू शकतायत. एक एक्सपिरियन्स बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टायगर अभी जिंदा आहे. क्या बात आहे राजू पाटील, राजू किनी. एकंदरीत आपण पाहतात राजू किनी या खेळपट्टीचा पुरेपूर त्यांना अनुभव आहे. 40+ चे खेळाडू आहेत परंतु तंदुरुस्त आहेत आतापर्यंत. संजयजी किनी आज उपस्थित झालेत, कल्पेशजी कुडूसाहेब उपस्थित झालेत, त्याचप्रमाणे राजूजी कुडूसाहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेशजी कुडूसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. नेहमी समालोचनावर प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. चामुंडा दुकटन आपण पाहू शकतायत आणि खऱ्या अर्थानं उमेशजी कुडूसाहेब जेव्हा जेव्हा स्पर्धा तिथे तिथे पोहोचतात आणि आमच्या समालोचनावर प्रेम करतात, त्याबद्दल उमेशजी कुडूसाहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आर्थिक सहाय्य एकविरा चषक 2024ला 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलं. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया आपण स्वागत आणि धन्यवाद. यावेळेला सरळ बॅटने खूप चांगला फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर शॉट नाहीये इथे, मात्र टेकन. यस, फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉन. पाच बॉल एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. हॅलो. दरम्यान आदरणीय उमेशजी कुडू साहेबांच्या माध्यमातून प्रमोदजी शेडगे सरांसाठी या ठिकाणी 500 500 रुपये या ठिकाणी आल्यात. थँक्यू आदरणीय उमेशजी कुडू साहेब. सुनीलजी वजे साहेब कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सुनीलजी वजे साहेब कुठेही असतील तर आपण व्यासपीठावर या. या चेंडूनंतर आपण लगेच स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. उजव्या हाताने बॉलर तयार. फुलटॉस बॉल जरूर होता मात्र मिस फील्डचा फायदा मिळतो त्या ठिकाणी. चेंडू फार वेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि या तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 22 वर जाऊन पोहोचली गेली आणि साहिल पाटील. चला या आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी विजयासाठी 24 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता. या आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ठिकाणी सन्मानित सौजन्य केलेले आहेत असे संजयजी किनी साहेब. या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. संजयजी किनी साहेब, MH48 प्रॉपर्टीज. थँक्यू संजय जिकिनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे बहाडोली गावचे पोलीस पाटील म्हणून ज्यांची ओळख कल्पेशजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक रुपेशजी पाटील यांच्या वतीने या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी किशोरजी वजे साहेब यांना विनंती करेन की कल्पेशजी कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. आज भगवानजी पाटील साहेब उपस्थित आहेत, पारगाव मेडिकलचे प्रोप्रायटर, आणि त्यांच्याकडून मेडिसिन किट या वेळेला जरूर उपलब्ध करून दिलेत आणि प्रत्येक खेळाडूंपासून समालोचकांपर्यंत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. तर कल्पेशजी कुडू साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. धन्यवाद पोलीस पाटील साहेब.
त्याचप्रमाणे या ठिकाणी राजूजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. किशोरजी वजे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. राजू कुडू साहेब एक अतिशय सुंदर खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि ग्रामपंचायत सदस्य एक पाऊल पुढे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. त्याचप्रमाणे उमेशजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. चामुंडा धुकटन आपण पाहू शकतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण भगवानजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण या त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. नेहमीच क्रिकेटवरचं अफाट प्रेम त्यांचं राहिलंय. तर माईची उबदार शॉल या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. उमेशजी कुडू साहेब यांनी आर्थिक सहाय्य 500 रुपये या स्पर्धेला त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. समालोचनावर नेहमीच नितांत प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व उमेशजी कुडू साहेब, थँक्यू व्हेरी मच. या संपूर्ण अतिथींचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना रंगलाय. 27 धावा 23 धावेचं लक्ष्य आहे. .4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27च्या घरामध्ये. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. लेझी क्रिकेट. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार 4. यावेळेला सरळ बॅटने जबरदस्त प्रहार केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र 1 2 3 जेल सुटतोय. त्या ठिकाणी जर एकविरा बॉईज टीम जर जिंकली तर या ठिकाणी तिन्ही समालोचकांना बक्षिसांची खैरात 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 33 धावा विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. सचिनजी वजे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतं. जयेश वजे यांच्याकडून मात्र ड्रीम बॉयच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज बक्षिसांची खैरात होत असताना पाहायला मिळते. लगातार 3 षटकार मारा 3 चौकार मारा विकेट हॅट्रिक घ्या. भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये. कोणत्याही साखरेच्या फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या 100 रुपयांचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी. मैत्रीपूर्वक फुल ठसन मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? 33 धावा 17 धावेची आवश्यकता. येणारे 18 बॉल 17 धावा. ऑन साइडला राजू किनी या वेळेला पुन्हा एकदा हुकच्या फटक्यात कन्वर्ट करताय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू ह्या वेळेला निघून जाईल. 4 धावन करता 30 दहशत तोच दरारा. टायगर अभी जिंदा आहे. चौकार. क्या बात आहे. राजू किनी यांनी जर मॅच विन करून दिली तर सचिन वजे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. भावेश वजे यांच्याकडून एकविरा बॉयज जर जिंकली तर टी शर्ट या ठिकाणी दिले जातील. म्हणजेच या मॅच वरून संकल्पना तुम्ही करू शकता की किती मॅच इम्पॉर्टंट ड्रीम बॉयज साठी सुद्धा आहे. संघाची धावसंख्या 37 विजयासाठी 13 धावेची आवश्यकता. बॉलर तयार. ऋग्वेद या वेळेला आपण पाहू शकताय सरळ चेंडू निघून जाईल. गुड डिलिव्हरी. इथून कमबॅक करण्याची संधी आहे. इथून डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रदीपजी पाटील मात्र या वेळेला आपण पाहतायत गोड स्वादिष्ट मेजवानी घेत आहेत रेड अँड ब्लॅक मध्ये. आणि विकेट हॅट्रिकला 500 रुपये किशोरजी वजे साहेब यांच्याकडून आपण पाहतायत. यावेळेला बॅटची एज राजू किनी गॉन. ऋग्वेद आणि प्रियांशु हे आपण पाहतायत बंधू आहेत. रुपेजी पाटील
यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काकबंधू आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 37. 13 धावेची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाही आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया सौरभ तरेला संधी आणि सुभाष कदम यांना. नावजे गावातील पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय किशोरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. किशोरजी पाटील साहेब आपण उपस्थित झालेले आहात, तर मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. दयानंद पाटील यांनी नुकतीच आम्हाला माहिती दिली, तर त्यांचं सुद्धा आपण वेलकम करूया. आणि मी त्यांना विनंती करेन दयानंद पाटील आणि किशोरजी पाटील या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. एकविरा चषक 2024 मध्ये रुपेशजी पाटील आमचे लाडके आयोजक यांच्या वतीने आपणास विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या फलकावर 39 वर जाऊन पोहोचली गेली. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी कुडू साहेब पोलीस पाटील बहाडोली यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं मनपूर्वक आभार. संघाची धावसंख्या फलकावर 39 विजयासाठी 11 धावेची आवश्यकता आहे, परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. जिग्नेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 14 बॉल 13 बॉल आणि 11 धावा. 13 बॉल 11 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ऋग्वेद यावेळेला बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. एक रन्स फार महत्वाची भूमिका असणार आहे क्रिकेटच्या मैदानात. खेळपट्टीवर 2 ऑन फील्ड आशुतोष व्यवहारे सर आणि विरल नायर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 40. 12 बॉल आणि 10 धावा मुनीत कुडू आणि अमर पाटील यावेळेला दर्शवत असताना. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 40. 12 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुपर मॅच आपण पाहू शकाल. चला घाई करा, वेळ दौडू नका. थँक्यू. आदरणीय सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला भरीव रक्कम 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद भगवानजी पाटील साहेब. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून रुपेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 40. विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. पहिलाच बॉल डॉट. येणारे बॉल 11. 11 बॉलमध्ये 10 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एकविरा बॉयज आणि ड्रीम बॉयज या संघाला. गुड डिलिव्हरी काय कमबॅक केलाय. आक्रमकता दाखवले गोलंदाज मिस्टर प्रियांशू. सुपर बॉलिंग. प्रथमेश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश सुपर बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी, वेग आहे. वेगेबरोबर अचूक टप्पा आपण पाहू शकाल. लेंथ लाईन स्वीकारत खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला फुलटॉस बॉल होता. खूप सुंदर पद्धतीने स्टेप आउटून खेळला गेलाय. सिंगल तर मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. जणू काय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावतायत.
आणि अशा प्रकारे कदाचित त्यांच्या रिॲक्शन वरून असं दिसतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला आणि इथे मिळाला चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर एकविरा बॉयज या संघाची 44 विजयासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. थँक्यू. भगवानजी पाटील साहेब समालोचनावर प्रेम करणारा आमच्या तिन्ही समालोचकांसाठी या वेळेला आपण पाहतायत 500 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. यावेळेला आपण पाहू शकाल ऑफ साईडला खेळला गेला. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45-45. 8 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 5 धावा हे सामन्याचं समीकरण. एक अतिशय सुंदर आणि दमदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जर आजच्या दिवसामध्ये साक्री टीम जर क्वालिफाय झाली, अंतिम 8 मध्ये जर गेले तर 1100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दरम्यान या ठिकाणी विकेट मिळते. जिग्नेशला परतावा लागेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या 46. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 46 या धावसंख्येवर. इथून जर आपण पाहिला तर खूप चांगला चेंडू नाही आहे. पंच वळतायत आशुतोष व्यवहारे सर. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 47. 47 या धावसंख्येवर. बॉल तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लो फुलटा चेंडू होता. मनोज यावेळेला चेंडूला फक्त दिशा देत आहेत. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. ड्रीम बॉयज कडे पाहिल्यानंतर अंडर 24 चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकविरा बॉयज संघाकडे आपण पाहिलं तर डेफिनेटली अनुभवाची कमी नाहीये. अशा प्रकारचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. आता विजयासाठी 2 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 2 धावा. हळूहळू विजचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. एक अतिशय सुंदर स्पर्धा. त्यामध्ये 6-6 षटकांचे सामने तुम्हाला खेळावयास मिळत आहेत. ही खूप भाग्याची गोष्ट. उद्याच्या दिवसात एक अतिशय सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसात आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्याचा जो खुला गट आहे 1 फॉर्मॅट चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द हा 2 हात करणार आहे. श्रोणा 11 घाटीम संघाला. गावदेवी यंगस्टर आडणे संघ जय हनुमान मायकोप संघाबरोबर 2 हात करेल. यावेळेला फुलटॉस बॉल आणि खेळ खल्लास. सुपर बॅटिंग. स्टायलिश फिनिश केली जाते मॅच. इथून आपण पाहतायत मनोजच्या बॅटमधून चौकार आला आणि एकविरा बॉयज संघाने मारली बाजी. आणि सचिनजी वजे खुश असतील आपल्या संघाच्या या कामगिरीवर. आणि त्यांच्याच माध्यमातून तिन्ही समालोचक यांना कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या एकंदरीत 50 धावांचा पाठलाग करताना खूप चांगली अंडरस्टँडिंग फलंदाजी केली. रुपेजी पाटील स्वतः मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे वसीमजी शेख आमच्या व्यासपीठावर संजयजी किनी साहेब, कल्पेजी कुडू साहेब, राजू कुडू साहेब, उमेशजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया आपण वेलकम. किशोरजी वजे साहेब, सहदेव पाटील साहेब, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेजी पाटील साहेब उपस्थित आहेत. संपूर्ण साखरेकरांचा धन्यवाद. भगवानजी पाटील साहेब आपल्या सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. एक चांगलं क्रिकेट आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं.